ही कोथिंबीर वडी खूप वेळा बनवली असेल, हो की नाही? पण कधी अशी एकदम मस्त गोल आणि सुंदर परफेक्ट झाली आहे का? नाही ना? नसेल झाली ना, तर ही नवीन पद्धत तुमच्यासाठी आहे. ही नवीन पद्धत एकदा ट्राय करून बघा. अगदी प्रत्येक वडी एकसारखी होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. त्याचबरोबर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही एवढ्या मस्त गोल, दिसायला सुंदर आणि चवदार अशा या कोथिंबीर वड्या ट्राय करू शकता. कशा बनवायच्या? मी आहे ना, चला मी दाखवते. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? आज आपण इथे ना अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणीही सुंदर आणि छान कोथिंबीर वडी बनवू शकेल एवढी सोपी पद्धत बघणार आहे. त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर फक्त पानं स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची आहेत. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे मिरचीचा ठेचा. आता यामध्ये काय आहे तर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं पाणी न घालता जाडसर वाटून घेतलंय. तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट कमी जास्त करू शकता, मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे बघा अर्धा चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धने पावडर घालायची, अर्धा चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आणि त्याचबरोबर पाव चमचा आपलं साबूत जिरं घातलेलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घातलेली आहे बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे. मी समप्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तांदळाचं पीठ थोडंसं कमी, बेस थोडंसं जास्त असं वाढवू शकता तुमच्या अंदाजाने, काही हरकत नाही. त्यानंतर अगदी 2 ते 3 चमचे आपले तीळ घालायचे आहेत, पांढरे तीळ. आता थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. कधीही कोथिंबीर वडी बनवत असताना कोथिंबीरीचं प्रमाण हे पिठाच्या प्रमाणापेक्षा जास्तच असलं पाहिजे. त्यामुळे ती खूप जास्त क्रिस्पी आणि चवीलाही भन्नाट होते. तर या पद्धतीने बघा छान मळून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून घेतलं आणि यानंतर या पद्धतीनं आपल्याला या पद्धतीने बघा आपण जसा रोल तयार करतो तसंच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. तर इथे मी साधारण एवढा रोल करून घेतला. इथे ग्लास घेतलेले आहेत, मी एकसारखे 2 ग्लास घेतलेले आहेत. त्याला आतून तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं. थोडेसे पांढरे तीळ लावून घेतलेले आहेत आणि आपल्याला यामध्ये हे वडीचं जे पीठ आहे ते या पद्धतीने हलक्या हाताने दाबून भरून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे ग्लासांमध्ये भरून घ्यायचं आहे. आता हे जे उरलेलं पीठ आहे ते मी एका दुसऱ्या ग्लासामध्ये याच पद्धतीने त्याही ग्लासाला छान तेलाने ग्रीस केलेलं आहे. थोडेसे पांढरे तीळ लावून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने याचाही आपण रोल बनवूया आणि त्या दुसऱ्या ग्लासामध्ये या पद्धतीने हलक्या हाताने दाबून घेऊया. तर बघा इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ही 2 ग्लास ठेवून द्यायचेत आणि त्यावर जे व्यवस्थित परफेक्ट बसेल असं झाकण ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एक साधारण 15 ते 20 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही वडी छान उकडून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे. ही वडी एवढी छान परफेक्ट उकडली गेली आहे की ती आपण चेक करत असताना अगदी इझिली ग्लासच्या बाहेर निघाली आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. इथे बघा अगदी इझिली ही वडी ग्लासमधून आपण काढू शकतो, अजिबात चिकटत नाही. परफेक्ट अशी तयार झाली आहे. एकसारखा रोल तयार झाला आहे, त्यामुळे वड्या पाडल्यानंतर एकसारख्या गोल या वड्या तयार होतात. अगदी परफेक्ट अशी ही गोलाकार वडी तयार होते. तुम्ही ग्लासमध्ये या पद्धतीनं ही कोथिंबीर वडी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी तुम्हाला इथे वड्यासुद्धा पाडून दाखवते. अगदी पातळ असे आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत आणि सहज अजिबात न तुटता हे वडी आपण कट करून घेऊ शकतो. अगदी कोणीही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी कोथिंबीर वडी जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर या पद्धतीने ट्राय करा, छानच होणार. तेल गरम झालेलं आहे, मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असेल तेलामध्ये तळायचे नसतील तर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. या पद्धतीने दोन्ही बाजूनी छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आणि इथे आपल्या एकसारख्या दिसायला सुंदर गोलाकार मस्त कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसते, त्याचबरोबर चवीला उत्तम झाली होती आणि तुम्ही या पद्धतीने ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेतल्या आणि तुम्हाला इथे दाखवते बघा. मस्त असा आकार परफेक्ट झालेला आहे, गोल झालेला आहे. अगदी जे कोणी खाईल ते विचारणारच की तुम्ही या वड्या कशा तयार केल्या, असाच प्रश्न पडणार. अशासाठी तुम्ही ही वडी नक्की ट्राय करून बघा. आहेत की नाही, सगळ्या एकसारख्या दिसत आहेत, मस्त दिसत आहेत आणि दिसायलाही सुंदर आहेत. तर अशा पद्धतीने ही
कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही नवीन पद्धत आवडली असेल तर छानशी कमेंट नक्की करा. आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवीन नवीन भन्नाट आयडिया आणि रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग या अगदी नवीन पद्धतीने बनवलेल्या गोलाकार आणि मस्त दिसायला सुंदर अशा कोथिंबीर वडीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन आणि छान भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. तुम्हाला मी इथे ही एक जी वडी आहे ती तोडूनसुद्धा दाखवते. अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, भन्नाट लागत होत्या, चवीला खूप छान झाल्या होत्या. त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा. चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.